पार्श्वभूमीवर आता सध्या नीलम गोऱ्हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली जाते आणि आरोपीचा शोध घेतला जातो। साधारणतः 8 पोलिसांची पथकं या आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत आणि आता नीलम गोऱ्हे या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। या घटनेचा संपूर्ण आढावा नीलम गोऱ्हे सध्या घेत आहेत। स्वारगेट बस स्थानकात सध्या नीलम गोऱ्हे आलेले आहेत। आपण पाहतोय 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। शिवशाही बसमध्ये हे अत्याचार करण्यात आले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या आरोपीचा शोध घेतला जातोय आणि आपण पाहतोय सीसीटीव्हीच्या आधारे खरं तर आरोपीचा शोध घेतला जातोय। त्या ठिकाणी आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी महिला संघटनांकडून सुद्धा केली जाते। सध्या पोलिसांची पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत आणि नीलम गोऱ्हे शिंदे गटाच्या या नेत्या इथे सध्या दाखल झालेल्या आहेत। या संपूर्ण घटनेचा आढावा नीलम गोऱ्हे सध्या घेताना पाहायला मिळतात। नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुणे अत्याचार प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी त्या आलेल्या आहेत। स्वारगेट बस स्थानकात अतिशय धक्कादायक तितकीच संतापजनक घटना घडलेली आहे। एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आले। पहाटेच्या वेळी ही घटना घडली आहे। 5:30 वाजताची वेळ होती आणि त्याच वेळी या 26 वर्षीय तरुणीवर एका नराधमानं लैंगिक अत्याचार केले आणि या संपूर्ण घटनेची दखल आता नीलम गोऱ्हे यांनी घेतलेली आहे। या परिसराचा ते आढावा घेत आहेत। या संपूर्ण घटनेचा आढावा नीलम गोऱ्हे यांच्याकडून घेतला जातोय। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त सध्या त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा आरोपी सध्या फरार आहे आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं सध्या रवाना करण्यात आली आहे आणि आरोपीच्या भावाला सुद्धा सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याकडून आरोपीची काही माहिती मिळते का या संदर्भात पोलीस सध्या तपास करतात। तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। नीलम गोऱ्हे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतात, संपूर्ण घटनेची माहिती घेताना दिसतात। स्वारगेट बस स्थानकात सकाळी पहाटे 5:30 वाजता एक तरुणी त्या ठिकाणी येते। फलटणकडे तिला जायचं होतं आणि त्या ठिकाणी तिनं एका व्यक्तीला विचारलं। त्या व्यक्तीला विचारलं असता त्या व्यक्तीनं त्या बसमध्ये बसायला सांगितलं आणि शिवशाही बसमध्ये बसल्यानंतर या नराधमानं हे संतापजनक असं कृत्य केलेलं आहे। त्या तरुणीवर 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले। दरम्यान या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून तपास केला जातोय। पोलिसांची 8 पथकं त्या आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। एकूणच नीलम गोऱ्हे यांच्याकडून या घटनेचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या प्रकरणात आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होतीये। तर आपण पाहतोय पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते। त्यामुळे आता प्रशासनावर आणि एकूणच एसटी प्रशासनावर यासोबतच पोलीस प्रशासनावर इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या परिसरामध्ये शिवशाही बसमध्ये ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे। सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे। पुण्यामध्ये वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत असतात। तर कुठे तरुणीची भर दिवसा रस्त्यावर हत्या केली जाते, तर कुठे अशा प्रकारे भर बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार केले जातात। त्यामुळे या ठिकाणी आगार प्रमुखांना काही सवाल उपस्थित केले जातात। नीलम गोऱ्हे सध्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेताना पाहायला मिळतात। नीलम गोऱ्हेंकडून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जातोय। स्वारगेट स्थानकामध्ये सध्या आपण हा एक्सक्लुझिव्ह फोटो या आरोपीचा पाहतोय। हाच तो नराधम आरोपी आहे ज्यानं एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केलेत आणि सध्या हा आरोपी फरार झालेला आहे। सध्या त्याच्या शोधासाठी 8 पथकं पोलिसांची रवाना झाली आहेत आणि या पोलिसांच्या पथकांकडून त्याचा शोध घेतला जातोय। सध्या त्याच्या भावाला ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याच्या भावाकडून त्याच्या तपासासंदर्भात पोलीस माहिती घेत आहेत। तर दत्तात्रय गाडे असं या नराधम आरोपीचं नाव असल्याची माहिती सध्या TV9 मराठीला मिळते। तर सध्या TV9 मराठीवर या आरोपीचा सध्या फोटो आपण पाहू शकतोय। नीलम गोऱ्हे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणार आहेत आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस सुद्धा रवाना झालेत। 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे। पहाटे 5:30 वाजेची ही घटना आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांचा तपास सुरू आहे। दरम्यान पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचं सत्र वाढतानाच दिसतंय।
भर दिवसा कुठे तरुणीची हत्या केली जाते, कुठे अशा प्रकारे लैंगिक अत्याचार होतात, कुठे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा चक्क खून करण्यात येतो। त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। तर नीलम गोऱ्हे सध्या या स्वारगेट बसस्थानकात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण या परिस्थितीचा घटनेचा आढावा घेतला जातोय। तर हाच तो नराधम आरोपी आहे ज्यानं हे दुष्कृत्य केलेलं आहे। याच नराधमानं त्या 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर हा आरोपी फरार झालेला आहे। दरम्यान त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। साधारणतः 8 पोलिसांची पथकं या आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत।